मित्रहो, सध्या आपल्याकडे SIR म्हणजे मतदार पडताळणीचा जो सरकारी कार्यक्रम सुरू आहे, सरकारी म्हणजे निवडणूक आयोगाचा कार्यक्रम, बोगस किंवा दुबार मतदार हटविणं, मतदार यादीतल्या त्रुटी दूर करणं यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगितलं जातं. चांगली गोष्ट आहे ना, पण इथं खऱ्या मतदारांचा छळ होताना दिसू लागलेला आहे. राजकीय हेतू ठेवून पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली आणि त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेतल्याचा आरोप होत आहेच. महाराष्ट्रात सुद्धा अगदी सुरुवातीलाच काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतले होते. आणि हे सगळं सुरू असतानाच पुण्यात जे काही समोर आलं ते प्रचंड धक्कादायक आहे. 2 दिवसापूर्वीच एबीपी माझानं SIRचा कसा तमाशा सुरू आहे हे दाखवलं. आता अशा घटना घडू लागल्यावर म्हणण्यापेक्षा अशा घटना प्रसार माध्यमामध्ये झळकू लागल्यावर निवडणूक आयोग जागा झाला आणि महाराष्ट्राचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी आता एक परिपत्रक काढलं. राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये अशी शिबिरं घेतली जाऊ नयेत, तिथं लावलेले बॅनर सुद्धा तातडीनं काढून टाकावेत असा आदेश देत अशी शिबिरं भरविण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा आता देण्यात आलेला आहे. राजकीय अड्ड्यावर बसून अधिक काम उरकल्यावर सगळीकडे बातम्या येऊन निवडणूक आयोगाची फजिती व्हायला लागल्यावर आता हा इशारा आला. मग निवडणूक आयोगाने आधीच हा नियम का केला नव्हता केला का? बघा, BLOनं घरोघरी जाऊन मतदाराची पडताळणी करणं अपेक्षित आहे, पण इथं तर राजकीय अड्ड्यावर हे BLO बसत आहेत आणि मतदार मात्र यांच्या शोधात या राजकीय अड्ड्यावर पोहोचत आहेत. BLOला जबाबदार धरण्यामध्ये तसा फारसा अर्थ नाही. एक तर त्यांच्यासाठी वेळ खूप कमी आहे आणि त्यांना ज्या मतदारांच्या घरी जायला सांगण्यात आलेलं आहे ना, त्या घरांचे साधे पत्ते सुद्धा या BLO कडे नाही आहेत. मतदारांचे पत्तेच नसतील तर BLOनं मतदारांच्या घरापर्यंत पोहोचायचं तरी कसं हो? एवढी साधी गोष्ट पण निवडणूक आयोगाला हे कळत नसेल का? अहो, ही मोहीम म्हणजे तर मतदार यादीतील मतदारांची नावं वगळण्याचा कार्यक्रम आहे असा आरोप माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनीच केलेला आहे अलीकडे नुकताच. अहो, काही वर्षापर्यंत निवडणूक आयोग कधी सुद्धा संशयाच्या वादळात गुरफटलेला नव्हता. हाच निवडणूक आयोग अलीकडे संशयानं आणि आरोपानं घेरला गेलेला आहे आणि त्यातच हे भयानक चित्र. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या कार्यालयामध्ये BLOना बसवून मतदारांची पडताळणी केली जात आहे हो. तेही चक्क मोठे मोठे फलक लावून, बॅनर लावून. निवडणूक आयोगानं मांडलेला हा तमाशा नव्हे काय? निवडणूक आयोग म्हणजे स्वतः स्वायत्त संस्था आहे ना. अशा स्वायत्त संस्थांची भूमिका तटस्थ असायला हवी ना. निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला आहे असे आरोप विरोधक आधीपासूनच करीत आहेत. मग या आरोपांना बळकटी मिळावी असा हा सगळा प्रकार नाही का? असं हे सगळं भयानक चित्र पाहायला मिळत असेल तर निवडणूक आयोग आणि त्यांच्या मार्फत घेतल्या जात असलेल्या निवडणुका यावर लोकांचा विश्वास राहील तरी कसा आणि लोकांनी हा विश्वास का ठेवावा? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.